तिकडे विधान परिषदेतही याच मुद्द्यावरून गदारोळ झाला। परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली। त्यावर चौकशी पूर्ण करून दोषी आढळल्यास मोपलवारांवर पदावरून दूर करण्याची कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। एक अधिकारी 15,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉट देताना सभापती महोदय 1 कोटी रुपये तो स्वतः मागणी करतोय, 2 कोटी रुपये मंत्रालयात द्या म्हणून सांगतोय आणि सभापती महोदय त्या अधिकाऱ्याच्या ताब्यात आज समृद्धी आहे। 8,000 हेक्टर जमीन आपण सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्नातला तो समृद्धी महामार्ग सभापती महोदय हा भ्रष्ट अधिकारी करणार असेल सभापती महोदय तर याची चर्चा सदनामध्ये होणे आवश्यक आहे। 35 असे भ्रष्टाचाराच्या संभाषणाचे कॉल रेकॉर्ड सभापती महोदय या सीडी मध्ये मोपेलवारांचे 35 कॉल आहेत। 35 सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला। माननीय रणपिसे साहेबांनी देखील त्या संदर्भातले काही मुद्दे उपस्थित केले। खरं म्हणजे हे जे काही क्लिप वगैरे आहे ही काल मी देखील स्वतः ऐकली, त्याच्यानंतर मी त्याचं काही व्हेरिफिकेशन देखील करतोय। या संदर्भात हे सगळे कागदपत्र प्राप्त केली जातील, याची स्वतंत्रपणे 1 महिन्याच्या आत चौकशी केली जाईल। फॉरेन्सिकला या संदर्भातले व्हॉइस सॅम्पल आणि सगळ्या गोष्टी केल्या जातील आणि त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर त्याच्यावर जी कडकात कडक कारवाई आहे ती केली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।